आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वडोद बाजार कन्नड व गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई। जनावरे चोरी व अवैध कत्तल प्रकरणात आरोपी अटकेत, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा कन्नड शहर व वडोद बाजार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जनावरे चोरी करून अवैधरित्या कत्तल व मांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। याबाबत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जिओ पेट्रोल पंपाजवळील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान नुकतीच कापलेली 10 गोवंश जनावरे शेडमध्ये बांधून ठेवलेली 48 जिवंत जनावरे, 1 बोलेरो पिकअप, 1 एर्टिगा कार, 4 मोटारसायकली, जनावरांच्या कत्तलीसाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम असा मिळून अंदाजे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात सय्यद अल्ताफ सय्यद फकीर राहणार इंदिरानगर कन्नड यास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना व बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी साथीदारांसह जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केल्याची कबुली दिली आहे। आतापर्यंत वडोद बाजार, बदनापूर, जालना, धाड, बुलढाणा व जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले आहे। सद्यस्थितीत 1 आरोपी ताब्यात असून उर्वरित 9 आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, एपीआय संतोष मिसळे, पीआय रंगराव सानप, पीएसआय चांद मेंढके जारवाल, एपीआय सुनील इंगळे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी सहभागी झाले। याबाबत पुढील तपास कन्नड शहर पोलीस करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या चमूने दरोडा टाकणाऱ्या टोळीला केली अटक। नाशिक रोड परिसरात घडलेल्या दरोड्याची घटना अल्पावधीत उघडकीस आणत नाशिक रोड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली। आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोकड व मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 सप्टेंबर रोजी पहाटे 4:45 वाजता मळसाने नाशिक रोड महामार्गावरील हडपवाडी शिवाराजवळ पिकअप गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर अज्ञात टोळीने हल्ला करून तब्बल 92,000 रुपये रोख, मोबाईल फोन तसेच दागिने असा मुद्देमाल लुटला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेची गंभीर दखल घेत नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट 1 व नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तिकरित्या तपास सुरू केला। कसून तपासानंतर अल्पावधीतच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं। आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। दिनांक 16 सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता, ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पाईकराव आणि त्याच्या इतर 12 साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता, ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानुसार आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पीआय सप्पाळे साहेब आणि त्यांच्यासोबत डीबी टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, त्याच्यामध्ये यातले एकूण 6 आरोपी, ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या 6 पाहिजे आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे। त्यांच्याकडून एकूण 4 धारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचं कौतुक देखील करतो। सोबतच रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सिन्नर मोहरी घाट ठरतोय जीवघेणा, सक्तीच्या टोल वसुलीवर संताप. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी थांबून केला संताप व्यक्त. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मोहरी घाटातील खड्डे आणि रस्त्यांची दुर्दशा जीवघेणी ठरत असून शासन मात्र केवळ सक्तीच्या टोल वसुलीवर भर देत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. नुकताच तेलंगणाहून गुजरातच्या दमणकडे भंगार घेऊन जाणारा RJ11 GC 3195 क्रमांकाचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून मोदरी दरीत कोसळला. या भीषण अपघातात चालक शान शेख वय 32 आणि क्लीनर महमूद शेख वय 30 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या ठिकाणी 12 तास उलटूनही कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यावेळी जात असताना जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी थांबून संताप व्यक्त केला. त्यांनी सक्तीच्या टोल वसुलीबरोबरच रस्ते बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नागरिकांकडून शिंदे पळसे टोल बंद करण्याची जोरदार मागणी होत असून शासनाने तातडीने दखल घेऊन मोहरी घाटातील रस्ते सुरक्षित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज आपण बघतो आहोत की सार्वजनिक बांधकाम विभागाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. आपण जर नाशिक ते सिन्नर हा जो रस्ता बघितला असेल त्या रस्त्याला मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. एवढे खड्डे असताना देखील टोल नाक्यावर मात्र कुठेही सूट मिळत नाही. आणि आज आपण जर बघितलं असेल तर मोहदरीचा जो घाट आहे हा घाट देखील एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. असंच काहीसा अपघात आपण जर बघितला असेल तर मोहदरी घाटामध्ये उतरत असताना एक ट्रक पलटी झालेला आहे आणि तो ट्रक एक कारला वाचवला गेला, परंतु बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमुळे त्याला ती गाडी वाचवता नाही आली आणि त्याच्यामुळे त्याचं साईडपट्टी तोडून त्या ट्रक बाजूला पलटी झालेला आहे. माझी मागणी कायम आमची मागणी असणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा. त्याच पद्धतीने नाहीतर हे जो टोल नाका आहे तो टोल नाका तरी बंद करण्यात यावा. मात्र आपण बघितलं असेल तर टोल आजपर्यंत टोल सर्वीकडे सुरू आहेत. कुठल्याही प्रकारे त्या टोलला तिथं माफी मिळत नाही आणि रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे एकीकडे मोठमोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. तरी लवकरात लवकर सदरील रस्ते दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा ते उरलेला जो टोल आहे तो टोल बंद करण्यात यावा अशी मागणी आमच्या वतीने करण्यात आलेली आहे. आज एकीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठा निधी नाशिकमध्ये येणार आहेत. कारण सिन्नरकरांची अनेकदा मागणी असलेली आहे की हा जो मोहदरीचा घाट आहे हा रुंद करण्यात यावा, हा घाट मोठ्या प्रमाणात मोठा केला पाहिजे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपण बघत असेल तर अनेक भागांकडे दुर्लक्ष करते. ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे स्पीड ब्रेकर असतात तिथे रिफ्लेक्टर असायला हवे, जे साईड्स घाटाच्या साईडला ज्या पट्ट्या दिलेल्या असतील किंवा जे डिवायडरसारखे काही पोर्शन्स लावलेला आहे हा पोर्शन मजबूत असायला हवा होता. परंतु आपण जर बघितलं असेल तर एक छोट्याशा गाडीच्या धक्क्याने सुद्धा हा पोर्शन पूर्णतः कोलॅप्स झालेला आहे, तुटलेला आहे. याच्यामुळे अनेकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे आली पाहिजेत आणि या शासनाने केवळ आणि केवळ स्वतःची वेळ काढू भूमिका न घेता हे जे रस्त्याच्या बाजूला असणारे डिवायडर्स असतील हे मजबूतीकरण केलं पाहिजेत आणि रस्त्याला असणारे रिफ्लेक्टर्स वगैरे व्यवस्थित लावायला हवे. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. म्हैसमाळ येथील गिरजादेवी संस्थानकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी. खुलताबाद शहरापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेले म्हैसमाळ येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ गिरजादेवी मंदिर नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 22 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजता घटस्थापना सोहळ्याने उत्सवाला सुरुवात होणार आहे. हा सोहळा देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते पार पडणार आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. अनेक भक्त नवस फेडण्यासाठी पर्वतांच्या पायथ्यापासून दंडवत करतच मंदिरात पोहोचून देवीचे दर्शन घेतात. यंदाच्या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ, पुजारी मनोहर भारती,
नंदू भारती, राजू भारती, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, तलाठी बंडू आव्हाड, तलाठी नितीन गायकवाड, व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव व लिपिक विठ्ठल भारती यांनी केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध. नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनतर्फे घटनेचा तीव्र निषेध. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व फोटोग्राफी असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत नांदगाव तालुका पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना निवेदन सादर केले. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची कुंभमेळा संदर्भातील बैठक कव्हर करण्यासाठी झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यासह काही पत्रकार गेले होते. मात्र पार्किंग वसुली करणाऱ्यांशी झालेल्या वादातून पत्रकारांना मारहाण करण्यात आली. या घटनेत 5 पत्रकार जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेविरोधात नांदगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांसह नांदगाव फोटोग्राफी असोसिएशनने एकमुखी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला असला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन तातडीने काढून हा कायदा राज्यात लागू करण्यात यावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त पत्रकारांनी केली आहे. यावेळी नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, फोटोग्राफी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शेतकऱ्यावर हल्ला करणारे अद्यापही मोकाट. 3 दिवसात कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. आरोपींना कठोर शिक्षा न झाल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. अनिल आहेर हल्ल्याप्रकरणी ग्रामस्थांची जाहीर निषेध सभा. संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील शेतकरी अनिल आहेर यांच्या मागील आठवड्यात प्राणघात हल्ला झाल्याची घटना घडली होती. 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजता आहेर हे दूध डेअरीमध्ये दूध घालून घरी जात असताना गावातील औजीनाथ मंदिराजवळ दीपक पोकळे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवले. अवाच्य भाषेत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आहेर यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार केला. याबाबत स्वतः जखमी अनिल आहेरे यांनी अधिक माहिती दिली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आहेर यांना उपचारासाठी तातडीने संगमनेर ग्रामीण रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्राणघातक हल्ल्याला आज 8 दिवस उलटून गेले आहेत. मात्र या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी सराईत गुन्हेगार दीपक पोकळे आणि त्याचा साथीदार अद्याप फरारच आहे. त्यामुळे मिरपूर लोहारे ग्रामस्थ व पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत आज मिरपूर लोहारे गावात निषेध सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी माझ्या मुलावर अन्याय झाला असून त्याला न्याय मिळावा अशी मागणी जखमी अनिल आहेर यांचे वडील गणपत आहेर यांनी केला आहे. तसेच माझ्या पत्नीवर जी वेळ आली ती वेळ कुणावरही येऊ नये. झालेल्या घटनेचा निषेध करत घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहेर यांची पत्नी मीनाक्षी आहेर यांनी केली. या सभेदरम्यान संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तर संगमनेर तालुका पोलीस लवकरात लवकर संबंधित संशयितांना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करतील असे आश्वासन यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते यांनी दिलं. या सभेत मिरपूर लोहारे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे 3 दिवसाच्या आत संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी मिरपूर लोहारे ग्रामस्थांकडून देण्यात आलाय. त्यामुळे आता 3 दिवसात पोलीस या संशयित आरोपीस ताब्यात घेणार का
हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं नाव अनिल गणपत आहे. लॉरी मिरपूर आणि तालुका संगमनेर. मी शेतकरी माणूस आहे. मी संध्याकाळच्या वेळेस गाय पिऊन आणि दूध घालायला गावात दूध घालून घरी जात असताना माझ्यावर चौकामध्ये अचानकपणे माझी गाडीवर डायरेक्ट हल्ला केलेला आहे. 2 मारेकरी होते. त्यांचं नाव माझे मी ऐकून होतो. तर ते 2 मारेकरी होते. एक जणाचं नाव दीपक पोकळे म्हणून आहे आणि दुसरा तो इसम आहे, त्याचं मला नाव माहीत नाही. तर त्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे माझ्या इथं 100-200 लोक तिथं उभे होते, परंतु कोणी माझ्या मदतीला आले नाही. मी आरडत होतो दहशतीमुळे आणि माझ्या डोक्यातून चिरकुंड्या ओढत राहत आहे. मी अचानक मग ती गाडी होती, माझ्याकडे चालू गाडी होतो, तर ती गाडी सुद्धा मी खाली टाकून दिली आणि मी पळलो. तरी त्यांनी मागं लागून मला पुन्हा धरलं आणि गाडीपाशी आणलं पुन्हा. आणि त्या गाडीपाशी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली. ती चालू होईना. ती गाडी उचलून मी दुसरीकडं लोटीत नेऊन सोडून दिली आणि दुसऱ्या एक जणाच्या गाडीवर बसून मी दुसरीकडून चक्कर मारून गावाला दुसऱ्या मार्गाने माझ्या घरी आलो. माझे वडील ते उभे होते, त्रास बघत होते. आरोपी कशाने तुम्हाला मारहाण केली? माझ्या हत्यार काय होते हे मला सांगता येणार नाही. चॉपर होते, कारण मला हे टाके पडलेले. हत्यार काय होते म्हणजे मला हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाची अशी घटना इथं घडलेली आहे गावात. तर माझ्या मुलावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडून किंवा कायद्याकडून सुव्यवस्था येऊन आणि सर्वात जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी अशी माझी पोलीस स्टेशनला सुद्धा सगळ्या याला सुव्यवस्थेला विनंती आहे. आरोपी जर 2 दिवसात पकडला गेला नाही तर या आरोपीला जर हे पकडलं हे झालं नाही तर आम्ही 2 दिवसात पुन्हा आंदोलनाची तयारी करू. माझे नाव मीनाक्षी अनिल आहे. आज जे माझ्या पती बरोबर झाले ते इतर कोणाही बरोबर होऊ नये त्याचा मी पहिल्यांदा निश्चित करते. आणि आज जे काही आमच्या कुटुंबावर प्रसंग आलेला आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तो माणूस म्हणजे तो फरारी आरोपी दीपक पोकळे हा खूप भयानक गुंड आहे आणि तो पूर्ण इथं 200 लोक होते. ते एवढ्या 200 लोकांसमोर तो असं म्हटला की मी एकेकाच्या घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढेन. त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. आणि आमच्या भाऊजींवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची. हो, त्याची खूप दहशत आहे. खरं तर या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही असेच एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतोय. गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत की राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, अत्यंत लयाला गेलेली आहे. आपण जर बघत असेल तर या राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार असे विविध प्रकारचे गुन्हे सर्रासपणे रोज घडतायत. काल जर आपण बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे पत्रकार बांधवांना देखील मारहाण झालेली आहे. सर्वप्रथम आम्ही या राज्याचा एक सर्वांचा निषेध नोंदवतो की कायदा सुव्यवस्था आज सगळी लयच गेलेली आहे, तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. आज आपण जर बघत असेल तर या मिरपूर लोहारे या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतं जे शेतकरी बांधव आहेत, ज्याच्यामध्ये जिथे आपण जर बघितलं असेल तर या शेतकरी बांधवांवर केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणी दीपक पोकळे हा एक सराईत गुन्हेगार आहे, त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहेर असतील किंवा साळवे असतील यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली. त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं असेल तर जबरदस्त मारहाण झालेली आहे. त्या दीपक पोकळेचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यावर खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडे घालणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील याच्यावर पोलीस यंत्रणेने आजपर्यंत मकोका अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतोय. आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हेगाराने सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेली आहे. याचा तो एक मला शॉकच बसला की जर एक पोलीस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक पोकळे सारख्या आरोपीवर जर
कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उभा राहतो. आपण जर बघितलं असेल तर आज आपण जर बघितलं तर ह्या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गरीबावर मोठमोठे हत्यारं काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मिरपूर लोहार येथील एक कुव्याख्यात गुंडा पण दीपक पोकळे हा अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या भागातील गोर गरीब लोकांवर अन्याय करत आहे आणि हा पूर्ण परिसर त्याच्या दबावाखाली पूर्णपणे या ठिकाणी दहशतीखाली हा या भागातील सर्व परिसर झालेला आहे. मी पोलीस प्रशासनासह सुद्धा विनंती केलेली आहे. जर 9 दिवस झाले या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला नाही. या गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध केलेला आहे. जर अनेक वर्षापासून ह्या भागावर एखादा व्यक्ती दहशत करतो, गोरगरीब लोकांना मारतो, तर याचा बंदोबस्त जर पोलिसांच्या हातून होत नसेल तर जनतेला या ठिकाणी कायदा हातात घ्यावा लागतो का काय अशी परिस्थिती या संगमनेर तालुक्यामध्ये मिरपूर लोहार या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी पूर्णपणे त्या गुंडाचा निषेध करतो आणि या ठिकाणी कापकर असेल आणि हा साळवे म्हणून याचा डोळापा अनेक लोकांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि इतके दिवस लोक हे सगळं सहन करत होते का तर आपली परिस्थिती नाही. परंतु आता या भागातील सर्व युवक कार्यकर्ते हे जागृत झालेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निषेध अवजीनाथ बाबाच्या मंदिरामध्ये निषेध सभा या ठिकाणी घेतलेली आहे. मी पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर 2 दिवसात जर त्याला अटक झाली नाही तर पुढील आम्ही मोर्चा काढायचा का काय करायचं आम्ही सगळेजण ठरवून या ठिकाणी पुढचा आम्ही निर्णय या ठिकाणी घेणार. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मनीषच्या कुटुंबियांना आमदार राठोड यांची भेट. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, विधान परिषदेत ठामपणे मांडणार प्रश्न. जालन्यातील मंठा तालुक्यातील लिमखेडा येथे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तरुण मनीष लक्ष्मण जाधव वय 32 वर्ष याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवलं. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर समाजभर हळहळ व्यक्त होत असताना आमदार राजेश भैया राठोड यांनी गावाला भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना आमदार राठोड म्हणाले की मनीषचं बलिदान समाजाच्या जखमा अधिक खोल करणारं आहे, पण हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मी हा मुद्दा ठामपणे उपस्थित करणार आहे. कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. गावातील वातावरण भावनिक झालं होतं. कुटुंबाशी संवाद साधताना आमदार राठोड स्वतःही हेलावले. मनीषचं बलिदान हा समाजाला जागं करणारा संदेश आहे. आता आरक्षणाच्या लढ्याला नवी ऊर्जा मिळेल असंही ते म्हणाले. या भेटीप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उद्धव पवार, सरपंच रमेश राठोड, सभापती राजेश मस्के, रवी चव्हाण, जिजाबाई जाधव, राजू नायक, जयकुमार राठोड, अशोक राठोड आदींसह ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिमखेडा येथील मनीष जाधव या तरुणाने केलेले बलिदान समाजाला हादरवणारे आहे. आरक्षण हा समाजाचा हक्क आहे, तो मिळवून देण्यासाठी मी विधान परिषदेत ठाम भूमिका घेणार आहे. मनीषचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर प्रयत्नशील राहीन. राजेश राठोड, आमदार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी पाळू गायकवाड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर येथे किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना भारतीय मुस्लिम नागरिकांना बांगलादेशी असे संबोधले. हे विधान पूर्णपणे बिनबुडाचे असून समाजात तिरस्कार, अविश्वास व द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आले असल्याचा आरोप करत जनहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले आहेत. मात्र धर्म, जात व भाषेच्या आधारावर कोणालाही विदेशी ठरवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सोमय्या यांनी आतापर्यंत किती मुस्लिमांचे विदेशी दस्तऐवज गोळा केले व कोणते पुरावे त्यांच्या जवळ आहेत हे सादर करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. हे निवेदन विभागीय आयुक्तांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. संस्थापक अध्यक्ष मोहम्मद जाकीर अब्दुल कादर, महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद शब्बीर, प्रवक्ता सय्यद लायकोद्दीन, उपाध्यक्ष जावीद पठाण, जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, तालुकाध्यक्ष अमजद पठाण, शहराध्यक्ष शेख इम्रान, नीता भालेराव, युनुस पटेल, अतिक पटेल, मुन्ना सरकार, ताबिश कादरी आदींच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री तालुक्यात सेवा पंधरवड्या अंतर्गत रस्त्यांचे सीमांकन सुरू. फुलंब्री तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे विषयक मोहीम यासारख्या योजनांचा समावेश आहे. या संदर्भात फुलंब्री तहसील कार्यालयात पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालय प्रमुख, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची आढावा बैठक झाली. बैठकीनुसार सुरुवातीस तालुक्यातील प्रत्येक एका गावात रस्त्यांचे सीमांकन करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत मसला व शेवता येथे रस्त्यांचे सीमांकन करण्यात आलं असून उर्वरित गावातील नकाशावरील तसेच नकाशावरील नसलेले रस्ते यांचेही सीमांकन लवकरच करण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान ग्रामसभा अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी व मंडळ अधिकारी यांनी उपस्थित राहून रस्त्यांची पाहणी केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथे नदीच्या पुरातून शव नेण्याची दुःखद घटना. औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथे सोमवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. गावातील 95 वर्षीय दौलतबी सांडू पटेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र मुसळधार पावसामुळे धांड नदीला आलेल्या पुरामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम कब्रस्तानात शव नेणे गावकऱ्यांसाठी मोठे आवाहन ठरले. गावातील तरुण व नागरिकांनी जनाजेचे शव डोलीत ठेवून नदी पार करण्याचा धाडसी प्रयत्न केला. पाणी कमरेपर्यंत आलेलं होतं आणि नदीचा प्रवाहही प्रचंड वेगवान होता. जीवितहानीचा धोका डोळ्यासमोर असतानाही गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून मृतदेह नदीकाठी नेला आणि नंतर पाण्यात उतरवून तो नदी पलीकडे पोहोचवला. अखेर गावकऱ्यांच्या धाडसामुळे अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. जगण्याने छळले, मरणाने सुटका केली, मात्र पुलाच्या अभावामुळे मृत्यूनंतरही अंतिम प्रवास कठीण झाला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. सध्या ताजनापूर गावात सुमारे 40 ते 45 मुस्लिम कुटुंबे वास्तव्यास आहेत. कब्रस्तान हे गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असून ते धांड नदीच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि मृतदेह नेण्याची वेळ आली की अशी संकटे उभी राहतात. ग्रामस्थांनी वारंवार पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र अद्याप दुर्लक्ष झालं आहे. ताजनापूर येथे तातडीने पूल बांधणं आवश्यक आहे, अशी ठाम मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.
लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत AIMIM संपूर्ण ताकदीनिशी उतरणार. बातमी जिंतूर येथून. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरून जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढणार असल्याची घोषणा औरंगाबाद येथील पक्षाचे नेते समीर साजिद बिल्डर यांनी केली. जिंतूर शहरातील अलमंड फंक्शन हॉल येथे आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. या सभेला नांदेड जिल्ह्यातील फिरोज लाला यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना समीर साजिद बिल्डर म्हणाले की AIMIM पक्ष केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी लढा देतो. येत्या निवडणुकीत पक्ष सर्वसमावेशक विकासाच्या अजेंड्यावर काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. सभेत फिरोज लाला यांनी जिंतूर शहरातील पक्षाच्या कार्यकारिणीचे कौतुक करताना अल्पावधीत केलेल्या संघटनात्मक कामाचा नक्कीच फायदा निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शहरातील पाणी टंचाई, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छतेच्या समस्या आदी मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. या समस्यांवर AIMIM हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो असा सूर यावेळी उमटला. पक्ष लवकरच जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचेही सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIMIMने घेतलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात असून जिंतूरमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मेरे साथ आए हुए नांदेड़ से मुझे शाहिद साहब, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के, परभनी के, मुस्लिम के और सदर मुबीनुर रहमान साहब, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के परभनी के नौजवानों के सदर शेख सुलेमान साहब, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के परभनी के और अली जनाब मोहम्मद रसूल झुके हैं और ये आपकी मोहब्बत सियासी ताकत के किस काम की नहीं है. मैं आप लोगों के सामने हंसी मजाक की जिंदगी करने के लिए यहाँ पर खड़ा नहीं हुआ हूँ. हम बदलाव की राजनीति करना चाहते हैं. मुझे इससे पहले क्या हुआ उस बातों में मुझे जाना नहीं है, मगर मजलिस का सही जिम्मेदार वही है जो आज ये हाल में मौजूद है, आज आपके साथ में मौजूद है. अगर वो सरेआम हाल में आना नहीं करता और अगर पीछे मजलिस के होने का दावा करता है तो वो मुनाफिक है और वो झूठा है. इससे पहले यहाँ पर 4 या 5 पद दिए जाते थे वसीम भाई, और उसी के जरिए पार्टी को चलाना यहाँ पर वही बेकार बन चुका था. समीर साजिद साहब, हमने यहाँ पर न सिर्फ शहर समन्वय किया, तालुका अध्यक्ष किया, बल्कि हमने सरकार प्रमुख दिया, गांव अध्यक्ष दिया, प्रभाग अध्यक्ष दिया और बूथ अध्यक्ष तक हम जाने की कोशिश कर रहे हैं. और बूथ अध्यक्ष के माध्यम से हर बूथ में हम ये चाहते हैं कि आप लोगों में से जो भी मजलिस का चाहने वाला हो, आप लोगों में से जिसको भी ये लगता है कि मजलिस यहाँ पर ताकत बन के उभरनी चाहिए, यहाँ पर परिवर्तन होना चाहिए, तो मैं आप लोगों से ये गुजारिश करना चाहता हूँ कि मेहरबानी करके अपने तफर्रुकात, अपने इख्तिलाफात बाजू में रखिए और असदुद्दीन अवीसी साहब के नाम पर, अकबरुद्दीन अवीसी साहब के नाम पर, हमारे रियासती सदर इम्तियाज जलील साहब के नाम के ऊपर एक आपत्ति टिप्पणी करता है और उसको साफ सुन जाता है. वो बड़ा बड़ा जो सेकुलर होने का दावा करता है अजीत पवार, आज वो कुछ बोल नहीं पाया. आप बताइए, क्या आप जानवर से बदतर है? सुप्रीम कोर्ट में केस चलता है, 8 दिन के अंदर सुप्रीम कोर्ट में कुत्तों को न मारने का फैसला आ जाता है और हमारे भाइयों को सालों साल मीटिंग के जरिए मारा जा रहा है, उस पर एक भी फैसला नहीं आता. आपको अपने निर्माण में भागना पड़ेगा.
रिपब्लिकन वार्तासाठी जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मोहरा येथील व्यक्तीवर डायल 112ला खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कन्नड तालुक्यातील मोहरा येथील एका व्यक्तीवर डायल 112 या आपत्कालीन सेवेवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सुधाकर विठ्ठल खबाट वय 32 वर्ष, राहणार मोहरा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने डायल 112 वर संपर्क साधून एका महिला व पुरुषाचा खून झाला आहे अशी माहिती दिली. ही माहिती गंभीर स्वरूपाची असल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. मात्र चौकशीत ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे उघड झाले. आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 330/2025 कलम 212 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद गजानन नामदेव कन्हाळे वय 40 वर्ष, नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल, पिशोर पोलीस ठाणे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई पूना बर्डे यांनी केली आहे. तपासाची जबाबदारी पोलीस हेड कॉन्स्टेबल VS सोनवणे यांच्याकडे आहे. दरम्यान आरोपीचा यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. 2019, 2020 व 2024 मध्ये त्याच्यावर मारहाण, गोंधळ, मद्य कायद्याचे उल्लंघन आदी प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा आरोपीने प्रयत्न केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मोठ्या भावाच्या नावावर कर्ज काढून लहान भावाने केली फसवणूक, गुन्हा दाखल. न्याय न मिळाल्यास नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर करणार आत्मदहन. सविस्तर माहिती अशी की प्रॉपर्टीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा केला विश्वासघात. संशयित भावाचे नाव फैयाज अब्दुल कादिर शेख वय 44, राहणार ठाणापाडा, तालुका त्र्यंबकेश्वर, नाशिक यांच्या विरोधात मोठा भाऊ इम्तियाज अब्दुल कादिर शेख वय 55, राहणार नीडर हाइट्स, स्वस्तिक नगर, नाशिक यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार प्रॉपर्टीच्या वादातून दोन्ही कुटुंब विभक्त झाले आणि याच प्रॉपर्टीच्या राग मनात ठेवून फैयाज अब्दुल कादिर शेख यांनी मोठ्या भावाचे पॅन कार्ड, आधार कार्ड यांच्यावरील खोट्या सह्या आणि HDFC बँकेत प्रधानमंत्री सूक्ष्म स्वराज्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 50 लाखाचे कर्ज प्रकरण टाकलं असता सदर कर्जाचे प्रकरणही मंजूर देखील झाले. पण इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या लहान भावाविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर प्रकार हा मार्च, एप्रिल, मे दरम्यान घडला असून अद्यापर्यंत संशय अब्दुल कादिर शेख हा कायद्याचा दुरुपयोग करून निर्दोषपणे वावरत आहे. कलम BNSS 173च्या अंतर्गत तक्रार दाखल झाली असली तरी संशयित फैजाज अब्दुल कादिर शेख याच्यावर भारतीय दंड संहिता 1860 तरतुदीनुसार 420, 465, 468, 467, 471 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक होत नसल्याने अखेर इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 22 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मेरा नाम इम्तियाज कादिर शेख है. मैं रहने वाला ठाणापाड़े का हूँ, तालुका त्र्यंबकेश्वर, जिला नासिक. मेरा भाई फैयाज कादिर शेख इन्हें मेरे फेक डॉक्यूमेंट लेके आधार कार्ड, पैन कार्ड, फोटो, मेरे जो बैंक के सिल्वर ट्रेडर्स के पेपर लगा के डुप्लीकेट साया मार के 50 लाख का लोन लिया. बाकायदा फेक डॉक्यूमेंट जो है वो बैंक ने पास करके और कुर्सी खाता जो कि मेरे 7/12 मेरा और मेरे भाई के नाम पे था, तो मेरी सम्मति में रहते हुए कुर्सी खाते ने उसको सम्मति दी और ये सम्मति लेके ये बैंक में चले गए और कुर्सी खाते से पहले चांडक मैडम करके है, उन्हें ये प्रपोजल पास करी और पास करने के वास्ते हमारे गांव के लोग थे कुछ मिले हुए, उन्होंने सपोर्ट किए और ऐसा करके ये 50 लाख का लोन को उन्होंने बैंक के अंदर ये किए. मेरे को SMS आया 7,30,000 का और ADFC बैंक से आया और ADFC बैंक से आने के बाद मैंने को जब देखा मैंने SMS तो मैं बैंक में गया, फौरन बैंक में गया तो पूछा मैंने मैडम वाला ये 7,30,000 रुपये आए कैसे.
तो बोले ये तुम्हारे को बोले 7,30,000 नहीं, ये तुम्हारा जॉइंट खाता है बोले, तुमने तुम्हारा और तुम्हारे भाई का। मैंने बोला मैडम मेरा जब मैं बैंक में आया ही नहीं तो खाता कैसे खुला? तो बोले 7,30,000 नहीं, बोले तुमको 50 लाख रुपए कर्जा दिए बोले। मैं मैडम जब मैं तुम्हारे बैंक में आया ही नहीं, तुम्हारा सिग्नेचर का संबंध ही नहीं आया मेरा, ना कभी कभी देखा ही नहीं तुम्हारे को, तो फिर 50 लाख का लोन और 7,30,000 का संबंध किया। फिर उन्होंने मैडम ने क्या करे, जो प्रकाश का एजेंट था उसको बुलाई, तो उन्हें बोले ये मैंने खाता ऑनलाइन खोला बोले, ये कुर्सी का खाता है बोले, ये ऑनलाइन खाता खुलता, बल्कि मैडम ये बोल रही थी 50-100 सहाय लगते और बैंक में खुलता खाता। मतलब जब बैंक में गया नहीं, खाता खुला नहीं, फिर ऑनलाइन का संबंध है क्या? 10-500 रुपए है ही नहीं, ये 50 लाख का लोन है। फिर वो 50 लाख रुपए हमने लोन रुका दिए, फिर भी 7,30,000 रुपए उसको रोक देते, वो 7,30,000 उन्होंने बैंक वालों ने भाई को रिटर्न दिए, बल्कि हमने रोक दिए थे। तो बैंक वाले, मेरा भाई, ये चांडक मैडम, कुर्सी खाता, ये इन पे जो है कार्रवाई होना जरूरी है। जैसे कि ये कुर्सी खाता के जो अधिकारी है, जिन्होंने सपोर्ट करे उन पे ये होना मानता। चांडक मैडम जो थाना पाड़े के वहाँ के जो है, जिन्हें मदद किया, उन पे कार्रवाई होना मांगता, चाणक मैडम पे कार्रवाई होना मांगता। और जो एफडीएफसी बैंक जो है, तो जो प्रकाश, वो जो मैनेजर और जो कर्मचारी है जिन्होंने इनको सपोर्ट किए, उस पर सभी कार्रवाई होना मांगता। अगर नहीं हुई तो मैं 22 तारीख को आत्मदान करने वाला है, क्योंकि मेरे पे इलाज रहा नहीं। सरकार वाला पुलिस स्टेशन में तकरार दाखिल किए थे। वहां पर ये तकरार एफआईआर होने से पहले प्रकाश पाटिल साहब करके वहां पर थे। मैं एफआईआर के वास्ते बहुत कोशिश कर रहा था, तो मेरे घर वाली और मैं जब बैंक में गया तो पाटिल सर करके है वहां पर पीएसआई, उन्होंने मेरे घर वाले को और मेरे को धक्का मार के लौट के दिए। तो दूसरी बात ये, मैं बोला अगर तुमने करते हैं तो हमारे को आत्मधन का विषय पर है। तो बोले एक काम करो, बोले गाड़ी बहुत घूमते हैं, बोले तुम गाड़ी के नीचे आ जाओ, नई गाड़ी के नीचे आते हैं तो हम कासा रहते यहाँ मर जाओ बोले, समझे क्या? और लिख के दो क्या भाई हम मर रहे बोले। ये हो गया, फिर एफआईआर हो गई। एफआईआर होने के बाद फिर हमने जो पीएसआई डॉक्टर साहब थे उनके पास गए, बोला साहब इतने दिन हो रहे, एफआईआर हो गई, तुम क्यों नहीं कर रहे कार्रवाई? ये सरकार और पॉलिटिशियन थाने में। तो सरकार उन्होंने क्या बोले कि भाई ये एफआईआर जो है, इसमें जो कलम है 416, 465, 400, ये 10 साल के ऊपर की सजा है, इसको हम कभी कैद करके लेके आएंगे तो उसको डायरेक्ट सेंटर में भेजेंगे, वहां जो है कोर्ट उसको जामीन देगा, उसके हमारे को जामीन देने का कोई अधिकार नहीं। ये हमारी एक दिन पहले बात हो गई, तो बोले तुम दूसरे दिन ऐसा करो, थोड़ा हम गाड़ी जाएंगे लेके, उसके डीजल का खर्चा तुमको देना है। बोला ठीक है। तो सुबह में उनका फोन आया डगल साहब का, तुम बोले आ जाओ हमको जाना है। तो मैं सुबह में आने के बाद मैंने डीजल के वास्ते 3,000 रुपए दिया, एक्स्ट्रा 5,000 का पैकेट दिया मैंने, ये पैसे लिए, बल्कि यहाँ से चले गई गाड़ी। यहाँ जाने के बाद उसको थाना पाड़ा के बाद दोपहर में वो भाई को बिठाए, उसका भी मेरे पास रिकॉर्डिंग है। बिठाने के बाद हरसुल में आके छोड़ दिया उन्होंने। तो फिर हमने उसमें दबाव डाले, दबाव डालने के बाद और शाम में बुलाए उनको, बुलाए तो फिर वो पाटिल साहब, अपना ये डगल साहब और मेरा लड़का और मेरा जवाई, इन्होंने क्या करे, ऊपर पाटिल साहब के अपने इसके डगल साहब के जो कैबिन थे उसमें उनको बिठाए और भाई को भी बिठाए। तो भाई उनके सामने गाला दे रहा, क्या भाई मेरे जवाई को, मेरे बहू को और इसको मैं जान से मार दूंगा, सबको जान से एक एक को चुन चुन के मारूंगा। फिर ऐसी बुरी गाली दी जो कि मैं बता नहीं सकता ये मीडिया की इसमें मेरे बहू के बारे में, क्योंकि वो ब्यूटी पार्लर चलाती थी। और फिर डगल साहब सुनते रहे, ये यहाँ तक बोले कि तुम्हारा एक एक का खून करूंगा मैं। फिर डगल साहब ने कुछ बोले नहीं। फिर बाहर आने के बाद डगल साहब वो मस्त खांधे पे हाथ डाल के भाई के साथ घूम रहे। और डगल साहब के उसका जो भैया है हमारा, उसका साला, और डगल साहब ये बोले कि भाई मेरा पाकिट तो हो गया, हमारे साहब का पाकिट कब देंगे बोले। तो ये बात ऐसी चालू है। तो हमने समझना क्या बोला, हमारे को उम्मीद है पुलिस से रही नहीं, क्योंकि मैं एसपी साहब के पास, इसमें सीपी साहब के पास जाने को कम से कम 10 बार गया। सीपी साहब उधर से फोन लगाते थे, डगल साहब लेते थे, डगल साहब वो डगल अवार्ड साहब लेते थे फोन, और डगल साहब को फोन करते थे, मतलब बोलते थे, तो डगल साहब हाँ को हाँ लगाते थे। लेकिन कोई कार्रवाई करे नहीं उनपे। अभी मेरे पे प्राय ये रहा कि मैं आत्मधन करूं, और मेरे आत्मधन होने के बाद मेरे बाल बच्चे और जो भी होंगे ये पुलिस की जवाबदारी रहेगी, क्योंकि मेरे को जो है उन्होंने इलाज रखे नहीं, मैं हाथ तरफ से हार चुका हूँ। अभी ये तो मैटर यहाँ का हो गया, अब हमारे गांव का एक मैटर ऐसा ही है। मी ॲडव्होकेट मोहम्मद अब्दुल सलाम। या केसमध्ये पोलिसांनी एफआयआर नोंदवलेले दिनांक 22/3/2025 रोजी, आणि त्याच्या अन्वये CR नंबर 89/2025 आरोपी विरुद्ध नोंदवलेला आहे। त्याच्यामध्ये कलम 420, 468, 467, 471 व 472 कलम 473 व 474 व 475 व 476 व 477 व 478 व 479 व 480 व 481 व 482 व 483 व 484 व 485 व 486 व 487 व 488 व 489 व 490 व 491 व 492 व 493 व 494 व 495 व 496 व 497 व 498 व 499 व 400 व 401 व 402 व 403 व 404 व 405 व 406 व 407 व 408 व 409 व 410 व 411 व 412 व 413 व 414 व 415 व 416 व 417 व 418 व 419 व 420 व 421 व 422 व 423 व 424 व 425 व 426 व 427 व 428 व 429 व 430 व 431 व 432 व 433
471 ही कलम लावलेली आहे. त्या कलमान्वये आरोपींना 7 ते 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. IPC कलम 420 अन्वये 7 वर्ष शिक्षा व दंड आहे. IPC कलम 467 अन्वये लाईफ इम्प्रिझनमेंट आहे किंवा 10 वर्ष शिक्षा आहे आणि दंड आहे. तसेच IPC कलम 171 व 468 अन्वये 7 वर्ष इतकी शिक्षा असून त्याचबरोबर दंड सुद्धा कोर्टाला करण्याचा अधिकार आहे. असे असताना देखील पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. FIR नोंदवून अजून 6 महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे, तरी अजून संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही, त्याला अटक झालेली नाही. आणि त्यामुळे फिर्यादी हे निराश झालेले आणि कारवाई होत नसल्यामुळे आता त्यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांची मानसिक स्थिती अतिशय बिघडलेली आहे. आणि पुढे काही बरं वाईट झालं तर त्याच्या सर्व जबाबदाऱ्या या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध आहेत. पोलीस कर्मचारी, कृषी खात्यातील कर्ज मंजूर करणारे अधिकारी, तसेच बँकेचे अधिकारी, त्यांना तर वारंवार भेटून त्यांनी कळवलं असताना देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले 7,30,000 रुपये परस्पर त्या आरोपीला त्यांची संमती नसताना परत केलेले आहेत. तसेच वन विभागातील कर्मचारी यांनी देखील आरोपीला मदत केलेली आहे. तरी या प्रकरणामध्ये आरोपीने फिर्यादीच्या पॅन कार्ड, आधार कार्ड यावर बनावट सह्या केल्या. तसेच कर्ज मागणीच्या अर्जावर देखील फिर्यादीच्या बनावट सह्या केल्या व कर्ज मागणीचं प्रकरण दाखल केलं. कृषी उत्पन्न खात्याने ते मंजूर देखील केलं व्हेरीफाय न करता. त्याच्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि फिर्यादीने वारंवार या संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना भेटून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत सांगितले असता अद्याप योग्य ती कारवाई आरोपीविरुद्ध झालेली नाही. त्याच्यामुळे ते अतिशय उदास व खिन्न झालेले आहे. तरी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. मी या साठी संबंधित पोलीस निरीक्षक साहेब, सरकारवाड्याचे ढगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आरोपीला त्वरित अटक करून योग्य ती कारवाई करावी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी सलीम सय्यदसह विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मेंढ्या व संसार वीरभद्रा पात्रात वाहून गेलेल्या महसूल विभागाकडून पंचनामा. मेंढपाळांना लवकरात लवकर मदतीचे आश्वासन. आमदार विलास बापू भुमरे. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर शनिवारी मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे झालेल्या पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील 2 मेंढपाळ अंबादास खोलासे व मल्हारी डोईफोडे यांच्या शनिवारी मध्यरात्री अतिवृष्टी पावसामुळे अचानक पूर आल्याने 6 बकऱ्या, शेळीची पिल्ली 2, 19 मेंढ्या, 27 कोकरे, 1 बैल, 2 मोठे बछडे, संसार उपयोगी साहित्य व 2 मोबाईल हे अतिवृष्टीमुळे ओढ्याला पूर आल्याने गोदावरी नदीपात्रात वाहून गेले. लाखो रुपयांची मेंढपाळांचे नुकसान झाले. त्याच अनुषंगाने बुधवारी रोजी दावरवाडी शिवारामध्ये त्या 2 मेंढपाळ मेंढ्या वाहून गेलेल्याचा पैठणचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलास भुमरे व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. यावेळी म्हणाले, तुम्हाला शासनाकडून मदत भेटणार असल्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी सांगितलं. त्यावेळी तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितलं की मेंढ्या वाहून गेलेल्या शासन मदत करणार, पण मोबाईल वगैरे याची काही शासनाकडून भेटू शकत नाही. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी यांच्यामार्फत संसार उपयोगी साहित्य द्यायचे आश्वासन यावेळी मेंढपाळांना दिलं.
यावेळी उपस्थित महसूल विभागाचे तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी सुनील वाघमारे, कृषी अधिकारी विकास पाटील, दावरवाडी तलाठी राम मस्के, नांदर तलाठी केंद्रे, सरपंच डी जाधव, उपसरपंच प्रशांत देशमुख, सरपंच अशोक फासाटे, चेअरमन राजेंद्र वाघमोडे, मिठू नननवरे, संतोष जबडे, गोपाल धारे, जिजा मिसाळ, विष्णू सोनमारे, राहटगाव आणि दावरवाडी येथील शेतकरी बांधव, शिवसेना कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध. शिरूर अनंतपाळ येथे महाविकास आघाडीचे निदर्शने. शिरूर अनंतपाळ शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या बाबतीत गलिच्छ भाषेचा वापर करून गरळ ओकणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील यांच्या बाबतीत केलेली टीका म्हणजे पडळकर यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवते. महाराष्ट्रातील नेत्यांनी परस्पर विरोधी राजकीय भूमिकांमध्ये राहूनही सभ्यतेची संस्कृती टिकवून ठेवली होती, परंतु भाजपच्या काही नेत्यांनी ही संस्कृती बिघडवण्याचे काम सुरू केले असून ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंक लावणारे आहे. या अशोभनीय वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करून भारतीय जनता पक्षाला त्यांचे संस्कार हेच आहेत का अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे यांनी केली. यावेळी चेअरमन रामकिशन गड्डीमे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संजय बिरादार, शिवसेना उभाटा तालुकाध्यक्ष भागवत वंगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रामेश्वर बिरादार, अशोक कोरे, व्यंकट हांद्राळे, प्रमोद धुमाळे, बाबुराव बिराजदार, सोमेश्वर तोंडारे, अकबर तांबोळी, व्यंकट कल्ले, बाळासाहेब पाटील शेंदकर, गुरुनाथ आसवले, बालाजी मादलापुरे, पंढरी माने, झौरोद्दीन शेख, विश्वनाथ हांद्राळे, शिवदास उंबरगे, संभाजी पारशेट्टे, काशीनाथ धुमाळे, लालाभाई मुजेवार, अभंग घोलप, रमेश सोनवणे, शिवाजी हटकर, प्रभाकर धुमाळे तसेच मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे माजी प्रांताध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब यांच्या बाबतीत व स्वर्गीय राजारामजी पाटील साहेब यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामधील एक वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत अशोभनीय भाषेचा वापर केला. त्या अशोभनीय भाषेचा निषेध म्हणून आज गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला प्रत्यात्मक म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आणि गोपीचंद पडळकरांनी जी भाषेचा वापर केला त्याच्यापेक्षाही खालच्या दर्जाची भाषा आम्हाला वापरता येते, परंतु महाविकास आघाडी असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असेल, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन असेल, त्यामुळे आम्ही त्या भाषेचा वापर आज करणार नाही. परंतु गोपीचंद पडळकर हे सतत महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीची भूमिका आणि भाषा वापरत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण तात्काळ अशा वेचाळवीर आमदारांना आपण त्या ठिकाणी पायबंद करावं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये म्हणले होते की महाराष्ट्रातले आमदार माजलेले आहेत, परंतु खरं तर माजलेले आमदार तुमच्याच पक्षात आहेत. अगोदर त्यांचा बंदोबस्त करा आणि नंतर महाराष्ट्राला आपण संस्कृती शिकवावी अशी भूमिका आम्ही महाविकास आघाडी करतो. महाविकास आघाडीचा जयंत पाटील साहेब तुम आगे बढो. या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. त्र्यंबकेश्वर हादरलं, पत्रकारांवर गुंडांचा भ्याड हल्ला, चौथ्या आधारस्तंभाला संपवण्याचा कुटील प्रयत्न.
दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला। या मारहाणीत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 3 पत्रकार जखमी झाले असून पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। स्वामी समर्थ केंद्राजवळ गेल्या अनेक दिवसापासून वाहनांवर अनधिकृत वसुली सुरू होती। याला विरोध केल्यानंतर पत्रकारांना दगड व लाठींनी मारहाण करण्यात आली। तुम्ही पत्रकार असो वा कोणीही गाडी सोडणार नाही अशा धमक्या देत गुंडांनी थेट हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले। मात्र इतके दिवस सुरू असलेली वसुली पोलिसांच्या नजरेआड कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होत आहे। यामुळे पुन्हा एकदा उघड होतंय की नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि भाईगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पोलीस मात्र मूकदर्शक बनले आहेत। गुन्हेगारांना संरक्षण मिळते का असा प्रश्न नागरिकांमध्ये तीव्रतेने विचारला जात आहे। पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर कडक कारवाई आणि पत्रकारांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रश्न ऐकू येतोय, सत्य समोर आणणारे पत्रकारांवरच आज इतकी मोठी घटना घडली तर सामान्य नागरिकांचे काय? आज पत्रकारांवर, उद्या कोणावर असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नवरात्रोत्सव निमित्त सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता, नेर पोलिसांकडून दंगल पथकांची रंगीत तालीम। सविस्तर वृत्त असे की येणाऱ्या नवरात्री उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दंगा पथकाकडून नेर शहरात कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून दंगल विरोधी पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली। त्याप्रसंगी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, पोलीस उपनिरीक्षक पवार इंगळे व दंगल विरोधी पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते। नमस्कार, मी अनिल बेहेरानी, ठाणेदार नेर पोलीस स्टेशन। आज रोजी आगामी दुर्गोत्सव या सणानिमित्ताने रंगीत तालीम घेण्यात आली दंगा काबूची आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने। सदर ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेत असताना सर्व अंमलदार आणि सर्व अधिकाऱ्यांना हजर करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने एखादा दंगा जर झाला तर त्याला प्रत्युत्तर कसं देता येईल याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी नेर प्रतिनिधी तेवीचंद राठोड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.